सर्व काही सुरळीत चाललेले असते तेव्हा माणसाला देवाची आठवण येत नाही. परंतु एखादी आकस्मिक घटना घडते, आपली जिवलग व्यक्ती अचानकपणे जगातून निघून जाते, तेव्हा मनुष्य थोडाफार अंतर्मुख होतो. त्यावेळीही तो देवाला दोष देण्यापलीकडे काहीही करीत नाही, पण निदान कोणीतरी अज्ञात शक्ती आहे याची त्याला जाणीव होते. एखादे प्राणघातक संकट उभे ठाकले म्हणजे मनुष्य देवाला आळवू लागतो, देवा मला यातून सोडव. पण त्या संकटातून मुक्त होताच देवाला विसरतो. जसे एखाद्या नदीवर कमकुवत झालेला पूल पार करताना मनुष्य राम 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 असा सतत धावा करीत त्या पुलावरून चालतो, परंतु पूल उतरून गेल्याबरोबर रामाला रामराम ठोकतो. असा हा माणूस आहे. एखाद्या नातलगाला स्मशान घाटाकडे घेऊन जाताना त्याच्या मनात वैराग्याचे विचार येतात. जीवनात काही खरे नाही, कशाचाही भरवसा नाही, असे तो मनात पुटपुटतो. परंतु ते स्मशान वैराग्य स्मशानातून परत येऊन आंघोळ केल्याबरोबर विरून जाते. पुन्हा तो आपल्या संसाराच्या रामरगाड्यामध्ये रममाण होतो. पण मृत्यू, तो महाकाळ. एक दिवस तो आपला घास घेणारच आहे याची जाणीव मनुष्य का बरे विसरतो? ही जाणीव जर माणसानं बाळगली तर नक्कीच त्याला परमात्म्याची आस लागेल. मृत्यूच्या पलीकडील ते अमरत्व शोधण्याची सद्बुद्धी त्याच्या ठायी प्रकट होईल. सत्यज्ञानाची अभिलाषा न बाळगणाऱ्याविषयी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या मुखी सुंदर ओवीत सांगितलं आहे.